एमपीएससी ऑडिओ क्लिप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता मोठी कारवाई केलेली आहे। चाकणमधून 2 जणांना गुन्हे शाखेने अटक केली। एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती। एका एजंटच्या संवादाची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली। या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला होता आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली होती। ऑडिओ क्लिप प्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणी आता 2 जणांना अटक केलेली आहे। चाकणमधून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि त्याची दखल घेण्यात आली। पुण्यातील काही वृत्तपत्रांनी अशा काही बातम्या देखील लावलेल्या होत्या की उमेदवारांना अज्ञात नंबरवरनं फोन कॉल येत आहेत आणि त्यामध्ये त्यांना तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो, आम्हाला एवढ्या रकमेची जर का तुम्ही पैसे देण्याची कबुली दिली तर तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देऊ आणि मग तुम्ही तुमचं परीक्षेमध्ये जी निवड आहे ती निश्चित होईल। दीपक गायधणे आणि सुमित जाधव या 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतल्यावरती त्यांची विचारपूस केली आणि त्याच्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत पूर्ण माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली।